कसं काम आहे अवताडेंचं तुम्हाला काय वाटतंय? काय नाही इकडे आमच्याकडे काय नाही हो काय दिसलं नाही आमदार कोण आहे माहित आहे? माहित आहे कोण आहे? आपला दोस्त आहे. हं? दोस्त आहे आपला कोण अवतडे. दोस्त आहे का? कधीपासून आहे दोस्ती? 20 वर्ष झालं. 20 वर्षापासून दोस्ती आहे. जरा सध्या आता परिचय बरंच वाटतं माझ्या अंदाज. आम्ही परिचारकची माणसं आहेत. त्यांनी ती उभारली त्याला टाकणार. त्यानं सांगितलं अवतड्याला टाका, जी सांगेल त्याला करणार आम्ही. अवतड्याला चांगलं आहे, चांगलं काम आहे. आता काय होईल मग आमदारकीला? अवताडे होईल अवताडे होईल. कसं काय? कामं झाली की नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी न्यूजमध्ये. तुम्हाला माहीतच आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण वेगळ्या मतदारसंघातला आढावा घेतोय. सध्या मी पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी या गावामध्ये आहे आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातलं हे टोकाचं गाव आहे. पलीकडल्या बाजूला अजून सोंडा ते माड्यामध्ये येते, त्यामुळे अत्यंत टोकाचं गाव आहे. काय नक्की इथं ट्रेंड आहे सध्या मतदारांचा ते मला जाणून घ्यायचं आहे. समाधान अवताडे नेतृत्व करतायत, आता भगीरथ भालके इच्छुक आहेत, त्यासोबत प्रशांत परिचारक इच्छुक आहेत. काय लोकांमध्ये चाललंय हे मला त्या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे. इथं आहेत एक काकाच, बरं नाव तर सांगा. लक्ष्मण मोरे. नात आहे. रोजची ड्युटी आहे. नाही येतं दूध वाढवून धारा काढायचं झालं हा नाही चक्कर कंपनी तिला पण बरं आपल्याला पण बरं. बरं काय आता आमदार कोण आहेत तर माहीत असेल तुम्हाला? आता सगळीच उभा राहणार आहे आता काय. अगोदरचे आमदार माहित आहेत का कोण आहेत आता सध्याला विद्यमान? अवताडे. अवताडे. कसं काम आहे अवताडेंचं तुम्हाला काय वाटतंय? काय नाही इकडे आमच्याकडे काय नाही हो काय दिसलं नाही काय? बरं, कोणाचं काम आहे इकडं मग? आता बघा आम्ही काय असतो राहणार बरं, करून नसतो तर काय राहणार काय? ऊस ही ऊस. बरं, किती एकर आहे ऊस? 2-4 एकर 3 एकर कुठं घाल होतं? विठ्ठलला. बरं, आता अमित पाटलांनी 3,500 रुपये दर दिलाय, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं आहे. बरं, चांगला दर दिला. हां चांगलं आहे. बरं, आता वर आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, परत एकनाथ शिंदे आहेत, हे तर माहित आहे का नाही तुम्हाला? माहीत आहे की कोण बरं वाटतंय मुख्यमंत्री म्हणून? कोण चांगलं होतं? उद्धव ठाकरेच बरं वाटते. उद्धव ठाकरे बरं वाटतं. बरं, एकनाथ शिंदे कसं एकनाथ शिंदे आणि फडणवीस नवूच. ठीक आहे. अजून काय यार काय लेकराव मंडळ आहे काय? कुठलं मंडळाचं नाव काय तुमच्या? हनुमानचं. नमस्कार, काय नाव? अर्जुन शिंदे. हा, अर्जुन शिंदे. शिंदे. मुंडवाडी शिंदे पण आहेत काय? बरं, मला वाटलं आमच्या आंब्यातच शिंदे आहेत फक्त. अंदाज तुम्ही कोण होता? आंब्याचा काय कोणाचा? बघून काय करू? होय ना तू. बरं, आता निवडणुका लागली, आमदार कोण आहे माहित आहे? माहित आहे. कोण आहे? आपला दोस्त आहे. हं? दोस्त आहे आपला. कोण अवतडे. दोस्त आहे का? कधीपासून आहे दोस्ती? 20 वर्ष झालं. 20 वर्षापासून दोस्ती आहे. आता दोस्त आमदार आहे, हक्कानं काय कामं सांगत असाल तुम्ही गावासाठी? होय. काय काम केलेत का मुंडेवाडी? आमच्या गावाला त्याने रस्तं पूर्ण केलं. मग कच्चं रस्तं रानाने जाणार. बर, मुरुमाचं कच्चं रस्तं केलं. बर. मुरुम आता भारत नानाचं आणि हा. देवाला बी जवळजवळ देवाला दिलं तिथं. पहिले देवाला निधी दिलाय होय. 2 बरे निधी दिलाय. बर, आता 14 लाख सोडलाय. पहिला एकदा 10-12 लाख सोडला होता. बर. पुन्हा एसटी त्यांचं काम केलं. आता भगीरथ भालके त्याचं काय कार्यच नाही तर अरे नाही, ती म्हणतात की फिरायला लागली ती जनसमाज फिरणार घेऊ जे त्याच्या ह्याच्या फिरणार म्हणणं काय भारतानं कसं होतं? भारताला चांगलं. मग भगीरथ भालके त्यांचा मुलगा आहे. मुलगा असून काय करता? आता सत्ता नाही ना कुठली. बर, सत्ता पाहिजे ना, तर शेतकऱ्याची कामं झाली आहे का सत्ता? काय प्रशांत परिचारक ठीक आहे, आपल्या विरुद्धच माणूस आहे. विरोधात गेल्या वेळेस तुमच्या मित्राला मदत केली की? केली की. होय, मग विरोधात कसं म्हणायचं आता? केली की. मग आता विरुद्ध जाणार आहे ना. का फरक पडेल का अवताडेंना? पडणार आहे काय तर. उमेदवार किती उभं राहते ह्याच्यावर आहे ना. बरं, कोण आमदार कोण होईल आता? तसं काय सांगू शकत नाही. मोर्च काय सांगू शकत नाही. हो, नमस्कार. नमस्कार. काय वातावरण काय चाललंय इकडे निवडणुकीचं? मनसे दिलीप बापू धोत्रे. दिलीप बापू धोत्रे. हो. बर, काय दिलीप बापू धोत्रे? आता बास की सगळ्याला दमले. नवीन माणसाला संधी द्यावा. कसला राज ठाकरे जवळचा माणूस आहे, विकास पुरुष आहे. बर, हा, दिलीप बापूला आमदार करावा आम्ही पंढरपूर मंगळवेढ्याचं. ती MIDC दिलीप बापू आणली म्हणतात. खरं आहे. बर, ज्यावेळेस बापू उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना भेटले होते का, त्यावेळेस मी स्वतः बापू सोबत होतो. काय सांगताय? हो, मुंबईला मंत्रालयात मी बापू सोबत होतो. ज्यावेळेस कॅबिनेट त्यांची होती बुधवारी, त्यावेळेस मी अवताडे साहेब तेव्हा झालते. पण ते श्रेय अवताडे साहेब घ्यायला लागलेत. काय कारण नाही, ते खरं श्रेय बापूंचं आहे.
बापूंचा आहे. हो, राजसाहेब ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर नांदगावकर साहेब त्यांनी फोन केला. मग उद्योग मंत्र्यांनी MIDCला परवानगी दिलेली आहे. आणि अवताडे साहेब आणले. मग गावांचा किती विरोध झाला काशीगावतल्या लोकांचा, स्थानिक लोकांचा. बर बर. हो, काय वाटतंय? काय माणसं बसतली बापू. बापू बसतेल. होय. बर ठीक आहे, बाप बसतेल. अजून काय लोक आहेत बघू. तुमचं ऐकून म्हणतात काय मित्र? बापूच कार्यकर्ता. बरं ठीक आहे. इथं आहे ती काय मंडळी शेतातली कामं बिमं उरकून आलेत आता. होय, नमस्कार. काय नाव? तानाय तात्या मोरे. थोडं परिसर तर जागा पाहिजे. थोडा बसा 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 बसा. लय जागा बागा. आता निवडणुका आल्यात होय विधानसभेच्या. आलेत की आमदार अवताडे आहेत, आई भगीरथ बालके. आता परिचारक पण लढायचं म्हणतात. म्हणा तर काय तुम्हाला कोण बरं वाटतं ह्या तिघातलं? परत दिलीप बापू म्हणाय धोत्रे. काय जरा सध्या आता परिचय बराच वाटतं माझ्या अंदाज. परिचारक बरं वाटतंय. बरं का बरं परिचारक? संस्थाही आहे त्यांच्याकडे, कामं चांगली करते. बरं. मी मस्त विरोधक आहे त्यांचं. हो. हा, ऊसाचं बिल वेळेवर देते. बर. विरोधक आहे तुम्ही परिचारक, तरी पण तुम्हाला वाटतं परिचारक पाहिजे बरं असं वाटतं. कसं माझा अंदाज बरं आहे. बर माझा वैयक्तिक बर. आता वरच कसं तर काय तर ते ऊसाई बिल वेळेवर जे लोकांना मिळाले बरं. त्यांच्याकडून. बर. मी स्वतः ऊस घातला त्यांच्या कॉन्ट्रॉलला घातला. बर. आता आमदारांचं काम कसं आहे अवताडे? अवतडेच काय काम आता, काय ठिकाणी कामं केले ते काय अर्धवट झालेले आहे ते. बर. एसटी स्टँड झाले, त्याला अजून पायरी बसवली नाही, काय नाही. तुमच्या गावात का? मंडळीत काय बघाय काढा हिडू त्याचं. बर. काही ठिकाणी झाले व्यवस्थित. बर. असं काय बर. गावात कोणाला जास्त मतदान सगळ्यात अंदाज? बहुतेक मला वाटतं यंदा ह्या बारे परिचय थोडं. भगीरथ बालकेंचं कसं आहे? भगीर बालके आता त्यांचं आता संस्था ही आता काय राहिलेलं नाही. काय राहिलं नाही. असं संस्था राहिलं नाही. राम राम. राम राम. ऊस हाय किती आहे? 1 एकर आहे. कुठं घालवलं? पांडुरंग. पांडुरंगला घालवलं. पांडुरंग. मग आता आमदार कुणाला करायचं? आम्ही परिचारला करणार. परिचारकला करणार. गेल्या वेळेस तर परिचारकांनी सांगितलं अवताड्याला मतदान करा. त्यांनी जर आता जर माघारी घेतली बाबा म्हणला अवताड्याला करा तर अवताड्याला ते उभा राहिले तर त्यांचं खंबीर नेतृत्व आम्ही करणार परिचार पार्टीचं. आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही परिचार पार्टीचं. परिचार पार्टीचं? हा, परिचार पार्टी. आम्हाला इतर कोणाची पार्टी नाही. बरं. आमच्या संस्था त्याच्या चांगल्या आहे, त्या आम्हाला वेळेवर बिलं देते. आम्हाला कसलंच दुखावलेलं नाही. आमचा संसार मोठा केलेला आहे परिचार पार्टीने. त्यामुळं आम्ही अस्वस्थ त्याला सोडणार नाही. आता सोडलं नाही मग सोडणार नाही म्हणताय. 2 वेळा पाडलं की परिचार करणार. जनता आहे ती, माझ्या एकट्यावर अवलंबून नाही ती. जनतेनं आता पडल्यावर काय करणार आहे मी तर एकटा. कशामुळे पाडलं असं लोकांनी? लोक कसे आहे ते, लोक बाद आहे ती. बरं. हा, ज्याचं खायचं ज्याचं खायचं मीठ त्याच्यावर चढायचं नीट असले लोक आहेत या जगात आता. हा, संस्था चांगल्या आहे त्या. कारखान्याला बिल एकदम व्यवस्थित देते ती. परपंच चांगला आहे एकमेकाचा, त्यानं उभा राहून केलेला आहे. मोठ्या मालकापासून केलेला आहे परपंच. आम्ही असं तर परिचार पार्टीचा माणूस आहे. परिचार पार्टीचा. तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार. काय आहे तुमचं? तुम्हाला काय वाटतं? परिचारक एकमेव माणूस परिचारक. परिचारक त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरं. कुठली बी संस्था घ्या तुम्ही. हम्म. बँका घ्या, कारखाना घ्या, मार्केट कमिटी घ्या, जिल्हा परिषद घ्या, पंचायत समिती घ्या. हा, अवताड्याने किती हजार कोटीचा निधी आणलाय? काय करायचं आहे आणून? का ते आणलं असेल ती. कुठं काय आपल्या गावाला एकट्याला आलाय का? केली ती कामं. आम्ही परिचारकची माणसं आहेत. त्यांनी ती उभारली त्याला टाकणार. त्यानं सांगितलं अवताड्याला टाका, जी सांगेल त्याला करणार आम्ही. मला काय वाटतंय गेल्या वेळेस जी परिचारकाने अवताड्यांना मदत केली की आम्ही ती चुकलं का बरोबर होतं? आता ती वरल्या लेवलनं त्यांनी सांगितलं होतं आम्ही केलंय. तुम्हाला काय वाटतंय पण मदत करायला पाहिजे होती का नको? ते आता काय ते वरल्या लेवलनं फडणवीसनं सांगितल्यामुळे केली आहे. आम्हाला सांगितलं आम्ही बी केली आहे. आता जर फडणवीस सांगितलं परिचारकांना निवडणूक लढवू नका, अवताड्यांना मदत करा, तुम्ही काय करणार? करणार की करणार? मग हा करणार 100%. होय. अजून सोडला कोणाचा फोन आला? बाईचा का बघा. कोणाचा? चला अजून बघू काही लोक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आता किती घ्यायचे अजून? या अजून काय लोक. कुठला घेतला का? मुंडवाड्याचं आहे. बरं. काय मतदानात कसं करायचं आता? आमदारांचं कसं काम आहे अवताड्यांचं? आपण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक. होय. काय वाटतंय आपल्याला राजकारणातलं कळत नाही. बरं बरं. राजकारणात इकडे फक्त एक गोष्ट सांग मला.
गावातल्या सुधारणा झाली त्या काय झालं ते आमदार साहेबांनी काम केले गावात. आमदार साहेबांनी काम केले काय काय काम केले देऊळ एक बांधलाय, बर कॉन्क्रीटला ही केलं. बर अजून एवढंच माहित आहे मला. एवढंच माहित आहे बरं ठीक आहे. बघू अजून इकडं काही लोक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया. दिवस मावळत आलाय. नमस्कार काय नाव त्रिंबक मोरे. आपलं गाव मोरे आहे ना. आता निवडणुका आली त्या बर समाधान अवताडे आमदार आहेत माहित आहे तुम्हाला कसं काम आहे अवताड्यांचं. अवतडच चांगलं आहे. चांगलं काम आहे बर काय काय केलंय तुमच्या गावासाठी अवताड्यांनी. केले भरपूर हो. त्यांचं वैयक्तिक स्वभाव ही निराळा आहे, त्यांचं चांगलं आहे. बर पण ही लोक नाराज शेतकरी कोणावर आहे ती भाजीवर आहे ती. बर त्यांनी भरपूर सहकार्य केले. बर पण शेतकरी खाली गेलेलं वर निघणं देणार. बर मग अवताड्यांनी काय यावेळेस भाजप सोडावंच वाटतं काय. त्यांनी अपेक्षा उभं राहिलं तर 100% सीट दाखवून येणार नाही. भाजपमधून उभं राहिलं तर ती आम्ही चुकीचं बोलून द्यावं. आम्हाला काय हवं ती मी आमचाच मनुष्य आहे ती. बरं मला एक गोष्ट सांगा. हां भारत नाना आमदार होते हां बरोबर. त्यांचा मुलगा आहे भगीरथ बालके ते पण आता तयारी करायला लागले. भगीरथ बालकेबद्दल काय वाटतं तुम्हाला. काय हवं जनतेचा खेळ आहे. आपण वैयक्तिक एकले दोघांनी बोलून त्याचं तुम्हाला काय काय वाटतं तुम्हाला भगीरथ बालकेबद्दल. आता भगीरथ बालकेत काय आता सत्ता नाही हातात काय नाही बाबा. काय आता जनतेवर खेळ आहे सगळा. आणि प्रशांत परिचारकाबद्दल काय वाटतं. त्यांचं बी काय हाय असं आहे त्यांचं. बरं आता तुम्ही पेपर वाचत असाल बातम्या बघत असाल बातमी बघतोय बघताय का. आधी 2.5 वर्ष हे होते ठाकरे मुख्यमंत्री होती. परत एकनाथ शिंदे आले. तुम्हाला कोणाच काम चांगलं वाटतंय. ठाकरे बरे होते का एकनाथ शिंदे बरे. दोघं चांगले. त्या दोघांना नाव ठेवायचं काय. आपण कोणाला नाव ठेवाय नाही त्या वाईट कोणाला बोलायचं नाही. काय करायचं काय करायचं होय. नमस्कार काय नाव. बाबासाहेब महादेव मोरे शेती आहे ऊस कुठं जातो. पांडुरंगला पांढरंगला. बरं आता आमदारकी आली इलेक्शन आलंय. कसं होईल हे इकडं आता ह्या भागात अवताडे परिचारक भालके दिलीप धोत्रे कसं होईल. कोणाच पारडं जड होईल तुमच्या गावात. काय तसं सांगता येत नाही काय. बर पण कामाई पद्धत तुम्हाला कोणाही बरी वाटते. अवताड्यांचं काम कसं राहिलंय. अवताडे आमदार म्हणून आता होते तुमच्याकडे 3-1 वर्ष पोटनिवडणुकीत आमदार म्हणून आले. त्यांनी काय निधी बिधी आणलाय गावात सुधारणा झालेली दिसते त्या निधी आलेला नाही. निधी आलाय काय म्हणताय आजोबा. निधी भरपूर आलाय म्हणतो वाटत कुणी आणला अवताड्यानं. अवताड्यांनी. आता काय होईल मग आमदारकीला. अवताड्या होईल की अवताडे होईल कसं काय. कामं झाली की बर कसा आहे अवताड्यांचा स्वभाव कसा आहे. चांगलं आहे. पहिला काय चांगला आहे. आणि ती भगीरथ बालके नानाच पोरग काय एवढा आपला संबंध नाही कोणा सांग. बाकी परिचारक परिचय काय आपलं नाही. पहिल्यापासून आम्ही त्याच्याच आहे त्या गटाचा. तुम्ही परिचारक गटात आहे. बरं ठीक आहे. तर हे मुंडेवाडी गाव आहे. अंधार पडायला लागला आहे त्यामुळं इथंच हा व्हिडिओ थांबवतोय आपण. कमी मिनिटाचा झाला असेल मात्र एकंदरीत काय थोडी सॅम्पल घेतलीत आपण. पण लक्षात येईल की नक्की मतदार काय विचार करतोय आमदाराबद्दल परिचारकांबद्दल किंवा भालकेंबद्दल. अजून बराच अवधी शिल्लक आहे मतदानासाठी. ह्याच्यामध्ये अजून अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. प्रत्यक्ष किती उमेदवार मैदानात असणार आहेत याचं चित्र स्पष्ट व्हायचं आहे. मात्र त्यापूर्वीच एकंदरीतच मतदारसंघाचा नक्की कौल काय हे जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न सुरूच राहणार आहे. सूर्यासोबत मी गणेश गायकवाड, AB मराठी न्यूज, मुंडेवाडी, पंढरपूर.